गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट हा एक लोकप्रिय पर्याय आहे। अधिक परताव्यासाठी बचत खात्याऐवजी FD मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो। मोठ्या बँकांमध्ये अल्प ते मध्यम कालावधीसाठी म्हणजे 1 ते 3 वर्षाच्या FD वर आता 6 ते 8% व्याज मिळतंय। मोठ्या बँकांच्या बचत खात्यावरही 2.5 ते 3.5% व्याज मिळत असताना काही खासगी बँका बचत खात्यावरच 8% पर्यंत व्याज देतात। बचत खात्यावर सध्या कोणत्या बँकेत किती व्याज मिळतंय ते पाहूयात। व्याजदराच्या बाबतीत DCB बँक ही सर्वात अग्रस्थानी आहे। 27 सप्टेंबर 2023च्या व्याजदरानुसार DCB मध्ये बचत खात्यात 10 लाख ते 2 कोटी रुपये असतील तर ग्राहकांना तब्बल 8% व्याज मिळतंय। DCB नंतर RBL बँकेचा नंबर येतो। RBL बँकेत 25 लाखापेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या बचतीवर 7.5% व्याज मिळतंय। तसेच RBL बँक 1 लाख रुपयाच्या जमा रकमेवर 4.25 तर 1 लाख ते 10 लाख रुपयाच्या जमा रकमेवर 5.5% व्याज देते। सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत बचत खात्यामध्ये 10 लाखापासून 5 कोटी रुपयापर्यंतच्या शिल्लक रकमेवर 7.5% व्याज मिळतंय। तेच 5 कोटीपासून 25 कोटी रुपयापर्यंत बचत खात्यातल्या रकमेवर 7.25% व्याज मिळतंय। उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर ग्राहकांना 3.5 ते 7.5% व्याज देते। 1 लाख रुपयापर्यंतच्या डिपॉझिटवर 3.5% तर 1 ते 5 लाख रुपयाच्या रकमेवर 5% व्याज मिळतंय। 11 सप्टेंबर 2023 नंतरच्या व्याजदरानुसार AU स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर 7.25% पर्यंत व्याज देते। 1 ते 5 कोटीपेक्षा कमी रकमेवर 7.25% व्याज दिलं जातंय। तसेच 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतच्या रकमेवर 7% व्याज मिळतंय। 1 ऑक्टोबर 2023 पासूनच्या दरानुसार IDFC फर्स्ट बँकेमध्ये बचत खात्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त आणि 25 कोटीपर्यंतच्या बॅलन्सवर 7% व्याज मिळतंय। 25 कोटींपेक्षा जास्त आणि 50 कोटींपेक्षा कमीच्या बचतीवर 7.25% व्याज दिले जात आहे। स्मॉल फायनान्स बँका RBIच्या नियंत्रणाखाली आहेत, त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकेत पैसे ठेवल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही आहे। बँकिंग सेक्टरला प्रोत्साहन मिळावं यासाठी 2014-15च्या अर्थसंकल्पात स्मॉल फायनान्स बँकांना चालू करण्याची परवानगी देण्यात आली। या बँकांचं कार्यक्षेत्र मर्यादित असतं, पण मोठ्या बँकांप्रमाणे स्मॉल फायनान्स बँका सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD, RD आणि कर्जाची सुविधा देतात। स्मॉल फायनान्स बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते आणि टेक्नॉलॉजीचा वापर होत असल्याने त्यांची ऑपरेशनल कॉस्ट कमी असते। यामुळे स्मॉल फायनान्स बँका मोठ्या बँकांच्या तुलनेत बचतीवर जास्त व्याज देतात। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान बँका बचत खात्यावर आणि FD वर मोठ्या बँकांपेक्षा जास्त व्याज देऊ शकतात। स्मॉल फायनान्स बँकांमध्ये खातं उघडून तुम्ही जास्त व्याज कमवू शकता। आपत्कालीन निधी म्हणजेच 3 ते 6 महिने पुरतील असा इमर्जन्सी फंडही तुम्ही या बँकेत ठेवू शकता। FD मोडल्यास दंड द्यावा लागतो, त्याला पर्याय म्हणून स्मॉल फायनान्स बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला कोणताही दंड न भरता पैसे काढता येतील आणि त्यावर चांगलं व्याजही मिळेल।